काश्मीरची जी काही घटना आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या 6 लोकांचे पार्थिव महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। 4 पार्थिव 2 वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत। 2 पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे 2 मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत। पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरीताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कोऑर्डिनेशन करतील। याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचतायत। तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आपण करतोय। याच्या व्यतिरिक्त ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत। त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत, त्यांना आपण परत आणतो आहोत। आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ॲडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रिप आहेत त्यापेक्षा एक ॲडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट्स वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू। तर ते मुरली मोहोळजी ते देखील बघत आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत, पण एक त्यांच्यात एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। तर त्या दृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। आपलं त्या ठिकाणी आपली जी वॉर रूम आहे किंवा केंद्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत। असं नाही, तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतायत। त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात। जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत। त्यामुळे जखमींना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू। त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू। दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण 5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो। अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही, पण एक आधार म्हणून आपण ते देतो। तशा प्रकारे ती मदत देखील ते आम्ही करतो। मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो। शिंदे साहेब अजितदादा हे देखील त्यांच्या परीनं पूर्णपणे अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे। चीड आणणारा प्रकार असा घडला की धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या। हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची जी सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। कुठेतरी सोसायटीला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न या देशामध्ये एक फूट पाडण्याचा असं आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। महाराष्ट्राचे किती पर्यटक अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही, पण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत। कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही 40 लोक आहोत, कोणी संपर्क केला आम्ही 50 लोक आहोत। कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तर काही नसतं, पण आता जसा संपर्क होतोय त्यातनं तो आकडा हळूहळू लक्षात येतो। नक्षलवाद्यांच्या विरोधात रोजच कारवाया सुरू आहे। नक्षलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून उदयास आलाय। मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे। आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली। पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं
आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं.